नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजच्या मधल्या ओळीमध्ये आजच्या सुनावणीचा सारांश मांडत असताना आपण दोनच लाईन टॅग केल्यात. एक म्हणजे आजचा जो सगळा फोकस आहे ना, तो असा होता की एकनाथ शिंदे काय म्हणतायत की आमचा पक्ष अमुक आहे धमुक आहे, आम्ही स्वतंत्र नाहीच आहोत, आम्हीच शिवसेना आहोत. पण कॉन्स्टिट्युशनली पक्षामध्ये फुटच नाही आहे, तर मग जे घडलंच नाही पक्षामध्ये ते गृहीत धरून हायपोथिकेशन असा शब्द वापरलेला आहे. श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री कसे झाले अशी एक आर्ग्युमेंट कपिल सिब्बल यांची अशी होती. दुसरी ॲक्ट ऑफ कोर्ट याबद्दल अभिषेक मनु सिंघवी यांनी फोकस केला. म्हणजे मला असं वाटलं की जे डिफेन्स लॉयर आहेत त्यांनी स्वतःसाठीचे मुद्दे डिफाईन करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपला फोकस त्यांनी कन्स्ट्रेन केला आहे. आणि या सगळ्या सुनावणी दरम्यान जे कालही झालं आणि परवाही झालं ते न्यायालयाने हेच म्हटलं की जरी समजा घड्याळाचे काटे उलटे फिरवायचे म्हटलं तरी सुद्धा काय फरक पडणार आहे. हे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये न्यायालय म्हणाले ते आपण बघूयाच. मला जे जाणवलं आणि मला वाटतही होतं, कारण मधल्या ओळीमध्ये आपण काही गोष्टीचं अंदाज बांधत असतो आणि म्हणून सुदैवाने काही भाग आपण असे करून ठेवलेले असतात की ज्याचा असं आपल्याला वाटतं की ह्या प्रकरणामध्ये याचा उल्लेख येऊ शकतो. एक्झॅक्टली आज बहुजन समाजवादी पक्षामध्ये 2002 उत्तर प्रदेशमध्ये जी फूट पडली होती त्या फुटीचा संदर्भ घेऊन अभिषेक मनु सिंघवी यांनी ॲक्ट ऑफ कोर्ट याबद्दलची आर्ग्युमेंट केली. त्यांचं असं म्हणणं आहे की ॲक्ट ऑफ कोर्ट म्हणजे जे काही न्यायालयाने केलेलं आहे, जो काही स्टे दिलेला आहे, तो स्टे हा परिस्थिती नव्याने एक वेगळी तयार व्हावी यासाठीचा नाही आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे त्यातनं जे घडतं आहे ते पूर्णपणे बदलून नवं काहीतरी करावं असं नाही. आणि मग जर कोर्टानेच काही ब्लंडर केले असतील इन्व्हर्टेड कॉमा तर ते दुरुस्त करण्याची जबाबदारी सुद्धा न्यायालयाची आहे. आणि म्हणून त्यांनी मग 2-3 सायटेशन्स दिलेली आहे. त्या सायटेशन्समध्ये कोर्टाने हे आधी कसं केलेलं आहे, किओटो प्रकरणाचा उल्लेख केला, बहुजन समाजवादी पक्षाच्या संदर्भातल्या काही गोष्टी सांगितल्या, श्रीमंत पाटील यांचं कर्नाटकमधलं जे जजमेंट आलेलं होतं त्याच्याबद्दल ते बोलले. मला एकूण हा जो फोकस दिसला ह्या सगळ्या आजच्या आर्ग्युमेंटमध्ये ते असा होता की श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यामुळं ह्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं, परिशिष्ट 10चं उल्लंघन केलेलं नाही आहे असा जो डिफेन्स, असा जो दावा होता. किंवा एकनाथ शिंदे काय म्हणतायत तर मुळामध्ये आमचा काही वेगळा पक्ष नाहीच आहे, आमचा गट जो आहे तो गट म्हणजेच शिवसेना, जे आता निवडणूक आयोगाने मान्य केलं. आज कपिल सिब्बल काय सांगत होते की ॲक्ट ऑफ डिफायन्स पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन केलेली कुठली कुठली कृती कशामध्ये बसते, हे कशाच्या आधारावरती तुम्ही ठरवलं राज्यपालांनी की शिवसेना ह्या पक्षामध्ये फूट झालेली नाही आहे. इनफॅक्ट त्यांचं असं म्हणणं आहे की सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितला, बघा काय घडलेलं आहे. तुम्ही न्यायालयाने 2 निवाडे दिले आणि तो फोकस मला सुरुवातीपासून दिसतोय की तुमच्या 2 निवाड्यामुळं, पहिला निवाडा कुठला आला तर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नरहरी झिरवळ यांनी जी नोटीस इश्यू केलेली होती त्याला पुरेसा कालावधी दिला नाही, म्हणून तुम्ही या आमदारांना 14 जुलैपर्यंतची मुदत दिली. हे एक तुमचं चुकीचं वर्डिक्ट होतं. दुसरं, तुम्ही श्री उद्धव ठाकरे यांच्यावरती जो अविश्वास ठराव आलेला होता त्या अविश्वास ठरावाला तुम्ही रोखायला नकार दिला आणि तो अविश्वास ठराव पार पडण्याच्या आधी श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. पण मुळामध्ये हे आमदार हे परिशिष्ट 10च्या कायद्याचं कुठं उल्लंघन करतात याचा फोकस ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि त्याच्यातनं मग त्यांनी काय सांगितलं की राज्यपालांनी हे ॲज्युम केलं, हे त्यांनी असं हायपोथेटिकली मान्य केलं की शिवसेना ह्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. अदरवाईज जर एकनाथ शिंदेच म्हणतायत की आमची शिवसेना नाही आहे तर आमचीच शिवसेना आहे, तर त्या शिवसेनेचा तेव्हाचा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बाजूनी कुणीच अविश्वासदर्शक ठराव मांडलेला नसताना किंवा त्यांची स्वतःची काही अशी इच्छा नसताना तुम्ही कशाच्या आधारावरती असं म्हटलं की जी रुलिंग डिस्पेन्सेशन आहे म्हणजे विशेषतः शिवसेना आहे त्याच्यामध्ये फूट पडली. आणि ती फूट पडली असं राज्यपालांनी गृहीत धरलं आणि गृहीत धरल्यानंतर त्यांनी शिवसेना या पक्षामध्ये काहीही फूट झालेली नाही आहे असं असताना सुद्धा प्रत्यक्षात त्यांनी श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सभागृहामध्ये बहुमतासाठी पाचारण केलं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इट इज इटसेल्फ ॲक्ट ऑफ जे कॉन्स्टिट्युशनली डिफाईन केलेल्या राज्यपालांच्या घटनात्मक जबाबदाऱ्या आहेत त्यापासून दूर जाणं आहे. कारण राज्यपालांनी हे कशाच्या आधारावरती अज्युम केलं की शिवसेना ह्या रुलिंग पार्टीमध्ये फूट पडलेली आहे
आणि ती फूट पडलेली आहे असं म्हणून त्यांनी आत्ताच्या सरकारवरती विश्वासदर्शक ठराव हा नसताना त्यांनी श्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं की तुम्ही बहुमत सिद्ध करा आणि नंतर मुख्यमंत्र्यांना शपथ दिली. आता हा थोडा लिगली कॉम्प्लिकेटेड इश्यू असल्यामुळं आपल्याला थोडे जरी समजायला तो अवघड वाटत असला तरी परिशिष्ट 10 मध्ये ज्या ज्या गोष्टीमुळं व्हॉट सॉर्ट ऑफ ॲक्ट की ज्याच्यामुळं या मंडळींनी पक्षाचं व्हीप उल्लंघन केलंय किंवा ते पक्षाच्या विरोधात गेले, तर त्यांनी पुन्हा हेच सांगितलं की एकीकडे फूट पडलेली नाहीये, मूळच्या शिवसेनेनं बजावलेला व्हीप इंटॅक्ट आहे आणि तरी तुम्ही 3 तारखेला आणि 4 तारखेला म्हणजे आधी सभापती पदाच्या निवडीच्या वेळेला आणि नंतर मुख्यमंत्री पदाच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही मतदान केलंय जो इंटॅक्ट आहे. आणि इथे ते वारंवार विचारतायत की इथे राज्यपालांनी हे कशाच्या आधारावरती गृहीत धरलं की शिवसेना या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. जर ते तसं गृहीत धरलं असेल तर मग तो नवा गट कुठला, त्याचं नाव काय, हे कोणी त्यांना सांगितलं, श्री एकनाथ शिंदेनी पत्र दिलं का. आणि मग न्यायाधीशाला सुद्धा जो आपल्यासारख्या माणसांना प्रश्न पडतो तो हाच प्रश्न पडला की माध्यमामध्ये बातम्या येत होत्या त्या काळामध्ये, काही दिसत होतं सभागृहामध्ये की जे उद्धव ठाकरे यांचं बहुमत आहे ते कमी झालेलं आहे किंवा नाही येते. तर अशा वेळेला तुमची अपेक्षा आहे का श्री कपिल सिब्बल की राज्यपालांनी काही करूच नाही. याच्यावरती त्यांनी असं सांगितलं की राज्यपालांना डिस्क्रिशनरी सुमोटो हा अधिकारच नाही आहे की त्यांनी असं डिफाईन करावं की सभागृहातलं बहुमत हे कुणीही न सांगता नाही आहे, आता त्या रुलिंग डिस्पेन्सेशनला ते बहुमत नाही आहे. मग त्यांनी राज्यपालांचे जे त्यांना मिळालेले अधिकार आहेत ते घटनेतल्या 371 आर्टिकल 200 आणि 356 म्हणजे जर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली तर ते केंद्राला कळवणं, ज्या वेळेला निवडणुका होतात त्याच्यानंतर प्रत्यक्ष गव्हर्नमेंट फॉर्मेशनच्या वेळेला ते जे कोणी बहुमताचा दावा करून येतात त्यांना बोलवावं वगैरे. या केसमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की राज्यपालांनी घटनाबाह्य वर्तन केलेलं आहे, कुठेही फूट झालेली नसताना स्वतः ठरवलं आणि ते कुणाला तरी फायदा व्हावा अशा पद्धतीनं वागत होते आणि त्यातनं अधिक तुमचे 2 निर्णय यातनं आमचं सरकार पडलं. आता याच्यामध्ये ना श्री कपिल सिब्बल हे इमोशनल आर्ग्युमेंट करतात. त्यांनी शेवटची जी त्यांच्या ज्या शेवटच्या ओळी होत्या त्या अशाच होत्या की माय लॉर्ड कुणीतरी जिंकेल, कोणाचा तरी पराभव होईल वगैरे, परंतु कॉन्स्टिट्यूशनला अभिप्रेत असलेल्या संस्थांची इंटिग्रिटी त्याबद्दलची विश्वासार्हता कायम राहावी अशा पद्धतीचा तुम्ही निकाल द्यावा. आणि इमोशनल आर्ग्युमेंटमध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की अशा पद्धतीची आर्ग्युमेंट ही न्यायालयाला आपल्या बाजूनं अनुकूल करू शकते. पण इथे अगेन न्यायालयाने पुन्हा हेच विचारलं की ठीक आहे मिस्टर सिब्बल, आपण असं गृहीत धरू, कारण पुन्हा आज तोच मुद्दा झाला की समजा राज्यपालांनी किंवा न्यायालयाच्या निर्णयामुळं तुमचं सरकार गडगडलं असं तुम्ही म्हणताय. पुन्हा आज न्यायालय, सरन्यायाधीश, दुसरे न्यायाधीश हे टॅली घेऊन बसले, त्यांनी पुन्हा आकडेमोड केली. आजच्या आकडेमोडीचा संदर्भ फार वेगळा होता. आकडेमोड काय झाली तर आज त्यांनी विचारलं की ठीक आहे, राज्यपालांनी सांगितलं की तुम्ही बहुमत सिद्ध करा आधी श्री उद्धव ठाकरेंना, नंतर नव्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी झाला किंवा आमच्याच एका निकालामुळं तुमचं असं म्हणणं आहे की असं घडलं. एक महत्त्वाचा मुद्दा न्यायाधीश म्हणाले की तुम्ही गेलाच नाहीत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे, ज्याच्याबद्दल आपण बोललो की श्री उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता ते फ्लोअरवरती गेले असते तर कदाचित या आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा एक उघड असा त्यांना पुरावा मिळाला असता जो न्यायालयालाही निर्णय घेण्यामध्ये सोपं झालं असतं. कारण न्यायालय वारंवार विचारते की आम्ही काय करायला पाहिजे याच्यामध्ये. एकतर सभापतीच्या अधिकारावरती आम्ही अधिक्षेप करण्याचं काही कारण नाही, दॅट्स नॉट आवर पॉवर. म्हणजे आपल्याकडे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका ह्या ज्या स्वतंत्र व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये आम्हाला अधिकारच नाही. हे आजही न्यायालयाने विचारलं की व्हॉट डू यू एक्सपेक्ट. आणि मग ती आकडेमोड करत असताना शिवसेनेचे 55, काँग्रेसचे 44, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 असे मिळून 152 ही तुमची टॅली आहे हे सरन्यायाधीशांना विचारत होते. आणि समजा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 39 आमदार हे बाजूला गेले तरी सुद्धा त्या दिवशी जे बहुमत आहे ते बहुमत काय आहे तर 287 मधनं, कारण रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळं ती टॅली 287ची आहे. तुम्ही 39 वजा केलेत तर साधारणपणे तुम्हाला 124ची मेजॉरिटी लागते. आणि मग सरन्यायाधीशांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे त्या दिवशी 118च आमदार होते. त्याच्यावरती कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं होतं की ही आपली पेरिफेरीच नाही आहे. न्यायाधीश महोदय, तुम्ही याकडं का जात आहात? आपण बोलतोय काय तर राज्यपालांनी हे कसं ॲझ्युम केलं की शिवसेना ह्या पक्षामध्ये मूळच्या
शिवसेना ह्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि ती फूट पडलेली असल्यामुळं जी उद्धव ठाकरे यांची मेजॉरिटी गेलेली आहे, आपण तेवढ्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलत असताना तुम्ही इकडे टॅलीकडे कशाला जाताय असं त्यांची आर्ग्युमेंट होती. पण सरन्यायाधीश आणि दुसरे सन्माननीय न्यायाधीश हे वारंवार विचारत होते की पण तुमच्याकडे बहुमत कुठं होतं, तुम्ही राज्यपालांना दोष देताय, आमच्या एका निर्णयांना आक्षेप घेताय, पण मुळात तुमच्याकडे बहुमत होतं का. आणि मग त्याच्यावरती शेवटी कपिल सिब्बल म्हणाले की अहो पण आमच्याकडे म्हणजे त्या दिवशीची आकडेमोड जर तुम्ही करायचीच ठरवली तर त्या अपक्ष पण आमदार होते, नंतर इतर राजकीय पक्षाची पण आमदारांची संख्या होती, ते मिळून आमचं सरकार वाचलं असतं. स्टील वी हॅड अ मेजॉरिटी अशी त्यांची ती आर्ग्युमेंट होती. सो आजच्या कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमध्ये श्री एकनाथ शिंदे यांनी कुठेही फूट केलेली नाही आहे असं असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे, परिशिष्ट 10 मधल्या 3 च्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे जर व्हीपचा आदेश मोडला तरी ते डिस्क्वालिफाईड होतात. आणि मग पुन्हा त्यांनी निवडणूक आयोगाचा एक संदर्भ दिला की ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या कशा बनाव करतायत असा त्यांचा शब्द आहे. ते काय म्हणाले की निवडणूक आयोगामध्ये पिटिशन केव्हा आली तर 19 जुलैला निवडणूक आयोगामध्ये श्री एकनाथ शिंदे यांची पिटिशन आली. दिस इज हिज आर्ग्युमेंट. वी नीड टू सी व्हॉट इज द काउंटर आर्ग्युमेंट फ्रॉम द एकनाथ शिंदे साइड बिकॉज अंटिल अँड अनलेस वी डोंट नो द एक्झॅक्ट आय वुड से एक्झॅक्ट ट्रान्स्क्रिप्शन बिटवीन 19-27 जुलै तर काय घडलं कारण 19 जुलैला पिटिशन आली. त्यांचं आर्ग्युमेंट असं आहे त्या दिवशीचं की 19 जुलैला निवडणूक आयोगाकडे श्री एकनाथ शिंदे गेले आणि ते म्हटले की आम्हीच खरी शिवसेना आहोत. पण 19 जुलैच्या इलेक्शन कमिशनच्या पिटिशनमध्ये एकनाथ शिंदे यांना गटनेता निवडण्याचा किंवा पक्षप्रमुख करण्याचे जे काही कार्यकारिणीची सभा झाली त्याबद्दलचे जे मिनिट्स आहेत आणि ही तारीख लक्षात ठेवा, हा पुढेही महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो, ती तारीख आहे 27 जुलै. प्रश्न त्यांनी असा विचारला आहे की 19 जुलैला जी पिटिशन तुम्ही दाखल केली त्याच्यामध्ये पुढे काही दिवसानंतर येणाऱ्या 27 जुलैला ज्या घटना घडल्या त्याचे मिनिट्स कसे. आणि मग त्यातनं त्यांनी हा प्रश्न विचारला की हा सगळा बनाव आहे आणि तिथून कॉम्प्रोमाइज होऊन आमचं असं म्हणणं होतं निवडणूक आयोगाला की मूळच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल सन्माननीय न्यायालयासमोर याचिका पेंडिंग आहे. न्यायालयाने सुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं नाही आहे की शिवसेना कोणाची याचा निर्णय घ्या. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं आहे की वी आर नॉट गोइंग टू स्टे द प्रोसिडिंग इन फ्रंट ऑफ इलेक्शन कमिशन. निवडणूक आयोगासमोरची सुनावणी थांबवायला फक्त नकार दिलेला असताना निवडणूक आयोगानं शिवसेना कोणाची याचा निकाल दिला आणि तो निकाल देत असताना जी आकडेमोड त्यांच्यासमोर आली त्यांनी ना पक्षातलं बहुमत बघितलं ना जे मिनिट्स बघितले ते सुद्धा पुढच्या तारखेचे मिनिट्स बघितले आणि त्याच्यावरती निर्णय दिला. म्हणजे तुमचा एक निर्णय आला, त्या एका निर्णयामुळं इतकं सगळं महाभारत पुढं घडलं. आणि अभिषेक मनु सिंघवीची जी ॲक्ट ऑफ कोर्ट ही जी आर्ग्युमेंट आहे ती या सगळ्या याच्यावरती बेस्ड आहे. म्हणूनच आपण पुढं म्हणतोय की याच्यामध्ये न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केले त्याला सुद्धा काउंटर इंट्युएटिव्ह किती मुद्दे आलेले आहेत. आणि मग 19 जुलैच्या पिटिशनमध्ये 27 जुलैचे मिनिट्स देऊन तुम्ही निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला, हा आमच्यावरती इट्स हार्टफुल टू अस, हे आमच्यावरती अन्याय करणारा आहे, अशा पद्धतीची त्यांची आर्ग्युमेंट होती. पुन्हा न्यायालय विचारत होतं, पुन्हा ते सांगत होते की तुम्ही प्लीज डोंट गो की आमची काय आकडेवारी होती. आणि एका पॉईंटला तर कपिल सिब्बल म्हणाले ठीक आहे अध्यक्ष न्यायमूर्ती महोदय, तुम्हाला जर असं वाटतंय की एवढा सगळा विचार करून राज्यपालांनी की यांच्याकडे बहुमत नाही वगैरे तर मग तुम्ही यू जस्ट कॉल द रेकॉर्ड्स, म्हणजे राजभवनातले सगळे रेकॉर्ड जे आहेत ना ते तुम्ही मागवा. लंचच्या आधीच काही वेळापूर्वी अभिषेक मनु सिंघवी हे आर्ग्युमेंट करायला उभा राहिले आणि त्यांची आर्ग्युमेंट मला असं वाटतं की अतिशय टू द पॉईंट प्रिसाईज होती. ती प्रिसाईज अशा अर्थाने होती ते हे सिद्ध करू इच्छित होते की आर्टिकल शेड्यूल 10 प्रमाणे अशा कुठल्या गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या पाहता आपण असं म्हणू शकतो की यस, जरी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला असला आणि हे न्यायालयाने विचारल्यानंतर त्यांनी सुद्धा मान्य केलं हिअर आय नो द फॅक्ट, आय एम अनेबल टू चेंज इट, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला ते काही मी आता चेंज नाही करू शकत. पण ॲक्ट ऑफ म्हणजे तुम्ही पक्षांतरबंदी, ॲक्ट ऑफ जी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन आहे त्याच्या काय गोष्टी आहेत त्याचे सायटेशन्स त्यांनी दिले. त्या सायटेशन्समध्ये त्यांनी राजेंद्र सिंह राणा, श्रीमंत पाटील, किहोटो जजमेंटचे सायटेशन दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की काही केसमध्ये न्यायालयाने असं म्हटलेलं आहे आणि काही घटनापीठ आहेत, काही 3 न्यायालयांची बेंचवर आहेत पीठ, की असं म्हटलेलं आहे की रुलिंग डिस्पेन्सेशनमधली काही मंडळी फक्त राज्यपालाकडे जाऊन जरी त्यांनी निवेदन दिलं कुठल्याही कॉन्टेक्स्टमध्ये तरीसुद्धा तो पक्षांतरबंदी कायद्यातल्या परिशिष्ट 10 मधल्या काही गोष्टींचं उल्लंघन आहे.
म्हणजे तुम्ही आपल्या सरकारच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही असं सांगताय की आम्हाला ही गोष्ट मान्य नाही आहे, आणि त्याच्यामध्ये मग हे एका अर्थाने श्री एकनाथ शिंदे हे जर राज्यपालाकडे गेले असतील किंवा त्यांनी 3 तारखेला सभापतीच्या निवडीवरती मतदान केलं असेल, 4 तारखेला त्यांचा विश्वासदर्शक ठराव झाला असेल, तर ते परिशिष्ट 10 प्रमाणे जे आहे त्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आज जरी फ्लोअरवरती आपल्याला दिसत नसलं तरी सुद्धा ते पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन आहे, आणि म्हणून ते परिशिष्ट 10 प्रमाणे अपात्रतेच्या कायद्याला असलेल्या तरतुदीला पात्र ठरतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी ती आर्ग्युमेंट होती. मी ज्या बहुजन समाजवादी पक्षातल्या निवाड्याचा उल्लेख केला आणि त्याच्यावरती लॉंग आर्ग्युमेंट झाली, मला जेवढं आठवतं कारण मीच ती मधल्या वेळीचं एक एपिसोड केलेलं असल्यामुळं, महाराष्ट्रातल्या विधिमंडळात आता जे नाट्य घडले तसेच आणि तेवढ्याच संख्येचे आमदार हे बहुजन समाजवादी पक्षातून बाहेर पडले होते. मला वाटतं सुरुवातीला 16च पडले होते आणि नंतर तो 39चाच आकडा झाला जे महाराष्ट्रात घडले. 2002चं प्रकरण आहे, वर्ष मागं पुढं होऊ शकतं. इथेही सभापतींनी पक्षपाती वर्तन केलेलं होतं असा आक्षेप होता. समाजवादी पक्षाच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी बहुजन समाजवादी पक्षातली मंडळी बाहेर पडली. त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला, ते राज्यपालाकडे गेले. हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि 2005ला जे आमदार टप्प्याटप्प्याने बाहेर पडले त्यापैकी कुणी, जो पहिला 16 जणांचा गट बाहेर पडला आणि नंतर जो 39 जणांचा गट बाहेर पडला, त्यापैकी कुणीही आपण पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही हे सिद्ध करू शकलं नाही आणि म्हणून ते डिस्क्वालिफाईड झाले. याच बहुजन समाजवादी पक्षाच्या निवाड्याचा निवाडा देऊन आज अभिषेक मनु सिंघवी सांगत होते की यांनी सुद्धा असंच केलेलं आहे, यांनी राज्यपालाकडे जाऊन आपलं पत्र दिलं आहे किंवा ते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला जे झालं आहे ते पाहता हे परिशिष्ट 10 प्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदीला पात्र ठरतात आणि त्यामुळं त्यांना तुम्ही पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई करा. आता 21-22 जूनला म्हणजे वारंवार यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे काल कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या डिफेन्समधली सगळ्यात मोठी मागणी अशी आहे की तुम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरवा, कारण तुमच्या ॲक्ट ऑफ कोर्टमुळं, आणि आज अभिषेक मनु सिंघवी यांनी पण वेगवेगळे सायटेशन्स दिले ह्या पर्टिक्युलर संदर्भामध्ये, ॲक्ट ऑफ कोर्टमुळं म्हणजे न्यायालयाच्या तात्पुरत्या स्थगितीमुळे नवीन परिस्थिती निर्माण नाही होऊ शकत. आणि जर ती तशी परिस्थिती निर्माण होत असेल तर ही न्यायालयाची जबाबदारी आहे की न्यायालयाने जो आपला ॲक्ट ऑफ कोर्ट आहे तो दुरुस्त करावा. आणि जी पूर्वीची स्थिती होती, मग पूर्वीची स्थिती म्हणजे कोणती असं न्यायालय काल पण म्हणालं आज पण म्हणालं, त्यांचं असं म्हणणं आहे की 21 जूनच्या आधी 21 जून 2022च्या आधीची जी स्थिती होती ती आधीची स्थिती तुम्ही निर्माण करा आणि त्यानंतर जे काही घडलं आहे ते घडू द्या. आणि ॲक्ट ऑफ कोर्टमध्ये तुम्ही जो स्टे दिला, तुम्ही जे त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या चाचणीला रोखलं नाही, त्यामुळं जी परिस्थिती निर्माण झाली ती कम्प्लिटली वेगळी परिस्थिती आहे. तुमच्या एका स्टेमुळं एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आणि आता ती परिस्थिती पूर्णपणे आमच्या विरोधातली आहे. आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की यापूर्वी जे निवाडे आले त्यातला एक निवाडा ते असं म्हणाले की ॲक्ट ऑफ कोर्ट या संदर्भामध्ये सगळेच न्यायालय म्हणजे अगदी सुप्रीम न्यायालय जे आहे ते पण आपल्या स्वतःच्या निवाड्याची रेमेडी करू शकतं, आपला निवाडा फिरवू शकतं आणि म्हणून तुम्ही तो फिरवा असं ते आर्ग्युमेंट होतं. आणि इथे सुद्धा अभिषेक मनु सिंघवी यांना पुन्हा न्यायालयाने तेच विचारलं, अहो हे सगळं बरोबर आहे पण तुमच्याकडे ज्या दिवशी प्रत्यक्षामध्ये बहुमताची चाचणी झाली त्या दिवशीच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला होता आणि प्रत्यक्षामध्ये जे बहुमताच्या वेळेचं जर आपण किंवा विधानसभा सभापतीच्या निवडीच्या वेळीची जरी आकडेमोड बघितली तर तुमच्याकडे बहुमत आहे कुठे? मला असं वाटतं की साधारणपणे आत्तापर्यंतची जी डिफेन्स लॉयरची आर्ग्युमेंट आहे ती बेस्ट आहे. ती म्हणजे सभागृहामध्ये जे घडलं की प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे गट हीच शिवसेना आहे असं जरी निवडणूक आयोग म्हणत असला तरी सभागृहामध्ये त्यांचं वेगवेगळं वर्तन म्हणजे राज्यपालाकडे जाणं, मूळच्या व्हीपचं पालन न करणं, दुसऱ्या पक्षाचा सभापती निवडीला मतदान करणं आणि प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावाला मतं देणं हे परिशिष्ट 10 मधल्या तरतुदीनुसार पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन आहे, म्हणून त्यांना अपात्र ठरवा, ही एक आर्ग्युमेंट आहे. दुसरी आर्ग्युमेंट आहे की तुमच्या निवाड्यामुळं, तुम्ही दिलेल्या स्थगितीमुळं आम्हाला खूप मोठा लॉस झालेला आहे, त्यामुळं आधीची जी परिस्थिती होती ती निर्माण करा. तिसरं त्यांचं आर्ग्युमेंट आहे की जे संस्थात्मक पातळीवरती विश्वासार्हतावरती जे प्रश्नचिन्ह लागलेलं आहे ते पाहता संस्थांचं महत्त्व अबाधित राहील अशा पद्धतीचा निर्णय आम्हाला द्या, कारण
निवडणूक आयोगामध्ये जी पिटिशन्स आलेली आहेत त्याच्यामध्ये भरपूर घोळ आहे. तुम्ही जे निवडणूक आयोगाला सांगितलं होतं तसं नव्हतंच मुळी. निवडणूक आयोगाला काही तुम्ही सांगितलं नव्हतं बो एन आरो म्हणजे हा धनुष्यबाणावरती तुम्ही निर्णय द्या, पण त्यांनी तो दिला. आणि या आर्ग्युमेंटवरती सतत न्यायालय जे विचारत आहे ते दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. एक, सभापतींच्या अधिकारामध्ये आम्ही कसं काय हस्तक्षेप करू शकतो, ती आमची जबाबदारी पण नाही आहे. आणि न्यायालयच त्यांना विचारतं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही पूर्वीची परिस्थिती निर्माण करा असं म्हणताय, पण हे कसं शक्य आहे आणि तुम्हीच आम्हाला ऑप्शन सतत देत राहा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट न्यायालय म्हणत आहे ते कदाचित आपल्याला सगळ्याला संभाव्य जो निकाल आहे ते समजून घेण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरेल, ते की ज्या वेळेला श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळेला तीनही पक्षांची मिळून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मिळून जी काही आकडेमोड होत होती त्यांनी श्री उद्धव ठाकरे यांच्याकडं बहुमत आहे असं सिद्ध होत होतं का? न्यायालयाच्या मते नाही. सो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्नच हा आहे, कारण मी अगदी 3 मिनिटापूर्वी ती आर्ग्युमेंट संपली आहे आणि लगेच आपल्यासमोर आहे. प्रयत्न हा आहे की ऑब्जेक्टिव्हली आजच्या दिवसभरात ज्या काही घडामोडी घडतात, जसं की आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, ते महाराष्ट्रासमोर मांडावं, ते तुमच्यासोबत मीही समजून घ्यावं. आणि ते मांडत असताना तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर ऑब्व्हियसली त्याचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या सूचना तुम्ही जरूर करा. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते सगळे फॉलो करायला लागा, कारण तिथे तुमचा आणि माझा थेट संवाद होतो. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.